तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महापारेषणकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। अतिउच्च दाब सौस विभाग लातूर येथे अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत, त्याबद्दलचं संपूर्ण जाहिरात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहते। नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते 16/12/2024 रोजी या ठिकाणी आलेलं आहे। महापारेषण लातूर अंतर्गत अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। 2025-26 याकरता इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत। सदर शिक्षक उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर तुम्हाला खाली दिलेला जो आस्थापना नोंदणी क्रमांक आहे त्यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी शेवटची तारीख आहे 26/12/2024 या तारखेपर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता। त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा शिक्षक उमेदवारीसाठी इथं विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी जो इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे यासाठी प्रशिक्षण कालावधी जो आहे तो 1 वर्षाचा या ठिकाणी राहणार आहे। यासाठी खाली इथं आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक म्हणजेच इस्टॅब्लिश ID त्यांनी दिलेला आहे। E02172 700258 असा इस्टॅब्लिश ID या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ट्रेड जो आहे तो इलेक्ट्रिशियन आहे आणि एकूण वॅकन्सीज ज्या आहेत त्या 26 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी भरती आलेले आहे। यानंतर आपण शैक्षणिक अर्हता या ठिकाणी पाहूया। तर इथं उमेदवार जो आहे तो महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही इथं 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुम्ही इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच 6वा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे SSC गुणपत्रक प्रमाणपत्र व ITI उत्तीर्ण गुणपत्रक प्रमाणपत्र साक्षांकी प्रत व शाळा सोडल्याचा दाखला ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे। तुम्हाला जर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून ही जाहिरात डाउनलोड करून सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात। जे मेन माहिती आहे महत्त्वाची तीच या ठिकाणी मी सांगत आहे। तसेच यानंतर 8वा नंबरचा मुद्दा आहे, या भरती प्रक्रियेमध्ये जे उमेदवार त्यांचा अर्ज पूर्णपणे वेबसाईटवर भरतील अशाच उमेदवारांचा तात्पुरती म्हणजेच प्रोविशनल गुणवत्तेसाठी विचार केला जाणार असून त्यामधील कागदपत्रे पडताळणी करता गुणवत्तेतील फक्त 78 उमेदवारांना अंतिम निवडीसाठी उपरोक्त कार्यालयीन पत्त्यावर सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबत विजकीय संदेशाद्वारे म्हणजेच तुम्हाला ईमेल ID किंवा मोबाईल मेसेजद्वारे तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येणार आहे। ही भरती जी आहे ती फक्त विभागीय कार्यक्षेत्रातील जे उमेदवार आहेत त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। 12 नंबरचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही तंत्रनिकेतन किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला नसावा। तसेच वरील कागदपत्रे अपलोड न केल्यास नोंदणीधारकांना पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल, तरी कोणीही महापारेषण कार्यालयास भेट देऊ नये अशी या ठिकाणी त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे। यामध्ये वयोमर्यादा काय आपण या ठिकाणी पाहूया। तर 18 ते 30 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात। मागासवर्गीयांसाठी इथं 5 वर्षे शिथिलक्षम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्जामध्ये तुमचा ईमेल ID मोबाईल नंबर सर्व व्यवस्थित टाकायचा आहे। यामध्ये 26/12/2024 नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ भरतीसाठी इथं विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। तुम्हाला 26/12/2024 या तारखेच्या आधीच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। तसेच निवड झालेल्या उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडून वैद्यकीय दाखला देणे बंधनकारक आहे। तसेच निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारांनी पोलीस पाटील, मुख्याध्यापक, नगरसेवक, सरपंच यांच्या स्वाक्षरीचे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने लातूर येथे महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेल्या होत्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून सर्व माहिती या ठिकाणी वाचू शकतात। तसेच बाकीच्या पण महापारेषण आणि MSBमध्ये ज्या अप्रेंटिसशिपसाठी ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्याचे पण व्हिडिओच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, त्या पण तुम्ही इथं पाहू शकता।